शेतकरी मित्रांनो नमस्कार। आता हे बघत आहात तुम्ही, आपण इथं कंपोस्ट तयार केलेलं आहे, जे पट्टी लावण्यासाठी व नर्सरीत उपयोग करण्यासाठी आहे। हे बघा कसं पूर्ण बारीक झालेलं आहे, पीठ तयार केलेलं आहे, साधारणतः 6 महिने पूर्ण कुजलेलं आहे। आणि ते कंपोस्ट आपण इथं ते भास्कर हे बघ, तेच कंपोस्ट आपण इथं पट्टीवर घेतलेलं आहे। पट्टीवर घेऊन आता त्याच्यामध्ये आपण इथं बघितला तर हे मेड इन चायना होऊन आणलेलं ह्युमिक ॲसिड आहे, अमोनिया ॲसिड आहे आणि हे फुलविक ॲसिड आहे। ते घेऊन त्याच्यामध्ये हे 9-24-24 हे महादनचं क्रॉपटेक येते, हे क्रॉपटेकचा 9-24-24 आणि हा सरदारचा युरिया असे मिश्रण आपण ह्या कंपोस्टमध्ये मिक्स करायचं चालू आहे। आता हे जे कंपोस्ट आहे, आता आपण हे साधारण जे खत आहे 3 पोती 9-24-24 आणि 3 पोती युरिया अशा साठी तिप्पट कंपोस्ट वापरणार आहे। आता तिप्पट म्हणजे 6 पोत्याला 18 पोती कंपोस्ट आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। आणि हे जे 18 पोती कंपोस्ट घेतलं आहे त्या कंपोस्टवर असं हे लिक्विड करून घेतलेलं आहे। लिक्विड कशाचं केलं आहे? हे लिक्विड केलेलं आहे ते अमोनो ॲसिड, फुलविक ॲसिड आणि ह्युमिक ॲसिड असे त्याचं लिक्विड करून ह्या कंपोस्टवर टाकलं आणि त्याच्यावर असं युरिया टाकून आता थोडंसं ह्या जो पंजा असतो त्या पंजांना हलवून घेतले। आता ह्याच्यावर आता हे 9-24-24 ओतणार आहे। काय आता हे 9-24-24 ओतून पुन्हा एकदा थोडंसं पंजानं हलवून घ्यायचं आणि हे जे पंजानं आपण याच्यावर हलवलं अमुष्य पहिला होता, आता पंजानं हलवून परत खोऱ्यानं सगळं 2 वेळा कालवून घ्यायचं। परत 2 वेळा खोऱ्यानं कालवून पुन्हा ह्या बॅगा आणल्यात मोकळी पोती त्या असे हे आता 3 पोती 9-24-24 घालणार। ह्या मोकळी बॅगाचे बंडल आणले, या बंडलमध्ये प्रत्येक पोत्यात 2-2 पाट्या घालणार आणि परत सरीमध्ये ज्या त्या प्रमाणात ठेवून आपण ते उसाला पाणी सोडणार। पाणी बंद केल्या लगेच ओलीत टाकून घेणार। हे खत आपण साधारणतः 15 दिवस ठेवणार आहे, 8 दिवसासुद्धा टाकू शकतो, काय अडचण नाही। असं केल्यामुळं खताचा अपटेक वाढतो आणि चांगलं न्यूट्रिशन अवेलेबल झाल्यामुळं पिकाची वाढ चांगली होते आणि जमीन जी चोपण व्हायला लागल्या, अपटेक कमी व्हायला आहे, जमीन क्षारयुक्त व्हायला, हे सर्व प्रमाण कमी होऊन आपल्याला ह्याचा भविष्यात फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। अतिशय उपयुक्त असा हा व्हिडिओ सर्वांनी पाहावा, कॉमेंट्स करा आणि याच्यामध्ये काय तुम्हाला बदल करू वाटत असेल तरी कळवा, किंवा तुम्हाला हे कसं तयार करायचं, काय करायचं, काय काय खतं मिक्स करायचे ह्याच्यासाठी तुम्ही मला फोन करू शकता किंवा कॉमेंट्ससुद्धा करू शकता। नमस्कार।